ट्रेन करूंगा ना, मास्टर माइंड बनाऊंगा तेरे को। पढ़ा लिखा बच्चा है तू, तू क्या अनपढ़ है क्या? गांव की टूर्नामेंट है तुम्हारे, फिर तकी सुसे का लड़का मास्टर माइंड होना चाहिए। गुण लेकर गोल्डन फिंगम अली सुसे ऍडव्होकेट बनने जा रहे। गरिबांच्या केसेस मोफत लढवल्या जातील। चलो, स्ट्रायकरचा फलंदाज कोण आहे? अरबाज पटेल। नॉन स्ट्रायकरला आहे उमेर डॉन और गोलंदाज अप्पू। सामना 3 षटकांचा। पहिलं षटक पॉवर प्ले, राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो की काय बघूया। पंचांचा इशारा काय येतोय बघू। एकच रन। थोडस आउटफील्ड खराब असल्यामुळे एक नंबर महापोली राया टॉस कोणी जिंकला? राया लिहून टॉस वन बाय राया। इनिंग्स ऑफ महापोली डेट ओवर 3 डेट आज की तारीख है 24/3 24/3 आहे ना। बाबा करतो काय? मार्च आला ना, तू आहे कुठं? फेब्रुवारी गेला ना। पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट। यावेळेला मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला पॉइंटच्या दिशेने टोलवलं जातं। 1 रन पळून काढले ते चेंडू वेगाने जातोय, त्याचा पाठलाग केला जातोय। 2 धावा पळून काढल्या जात आहेत। चेंडू फेक होते अचूक टप्प्यावर। 2 धावांनी धावसंख्या जाऊन बोलली ती मला वाटते बिनबाद 3 वर। या वेळेला मात्र पंच आमच्या दिशेने वळतात। हात समांतर धाव अवांतर धावसंख्या जाऊन बोलली ती 5 वर। 4 धावा झालेल्या आहेत, बिनबाद 4। चेंडू टाकून झालेले 4। हा वाईड आहे म्हणजे 3च चेंडू टाकून झालेले आहेत। पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट। फुलटॉस चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट। कंपनीच्या परिक्षेत्रामध्ये उद्घोषित डिक्लेअर एरिया आहे। फक्त 1 धाव मिळेल। एका धावेने धावसंख्या पोहोचली 5 वर। अलीला खूप काम करावं लागते। अलीला स्कोर पण लिहावा लागतो। अलीला 12th म्हणजे भूमिका, चेंडू पण फेकावा लागतो। कधी कधी समालोचन पण करतायत। खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर। अरमान सुसे की पेशकश, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम। गोलंदाज आहे अप्पू। राईट आर्म राऊंड द विकेट। राईट ऑन द ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू। फलंदाज हतबल होतोय। देखते रह गए, ढूंढते रह गए, खोदून काढलाय चेंडू। निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू बहुधा बघूया काय होतंय। पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी, एकही षटकार चौकार मारू दिला जात नाही। अप्पू यांचा पुढचा चेंडू पंचांच्या उजवीकडनं। यावेळेला कहीं पे निगाह है, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना। डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो। एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा। पहिलं षटक पॉवर प्लेचं असताना सुद्धा ज्या प्रकारे गोलंदाजी केली, अरबाज पटेल सारख्या मास्टर ब्लास्टर बॅट्समनला ज्या प्रकारे बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय, जेरबंद केलंय, पायामध्ये मनमन बेड्या टाकल्या, पूर्णपणे त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं, त्याच्यावर संचारबंदी लागू केली। या स्पर्धेमधील प्रथम क्रमांकाचं बक्षीस दाते आहेत तसवूफ भुरे, उपसरपंच वडवली।
या स्पर्धेमधील प्रथम क्रमांकाचं 51,000 रुपयाचं रोख बक्षीस आहे. दाते आहेत तसबू बुरे, उपसरपंच वडवली. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय माईज. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतायत. हात समांतर, धाव अवांतर. वाईड बॉल. कोण? साहेब पटेल अर्जुली यांना विनंती की सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू पडतोय. माईज या षटकातला पुढचा चेंडू पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला उडवलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य. धावसंख्या जाऊन पोचली ती 8 वर. संतुलित मारा केला देतो. चिवट तिखट मारा केला जातोय. नपी तुली सदी हुई कशी हुई. घातक गेंदबाजी, चिवट तिखट मारा, आग ओकणारी गोलंदाजी, फायरी स्पेल पाहायला मिळतोय माईज आणि अप्पू यांच्याकडनं. माईज यांच्या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा आणि फलंदाज होतोय बाद. पहिला आदरा बसतोय उमेद डॉनच्या रूपानं. टीम मापोली संघाला 1 बाद 8. संग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग. धांडीव संघ उपस्थित आहे परंतु त्यांच्या प्रतिस्पर्धी अजूनही उपस्थित नसल्यामुळे आयोजकांनी त्यांना पहिल्या फेरीमध्ये विजय बहाल केलेला आहे. दुसऱ्या फेरीतले लॉट्स, दुसऱ्या फेरीतले पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या फेरीचे विजय झालेले संघ आहेत. काय नाव सांग बघू त्यांचं. विजयी संघाच्या खेळाडूंनी अक्षय पांडव यांच्याशी संपर्क साधावा. अजर घाटे यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, तरुण तडफदार लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते यांचं आगमन झालेलं आहे. डॉक्टर नूरू भुरे यांनी या 3 दिवस या स्पर्धेसाठी ट्रिपल फिल्टर वॉटर दिलेलं आहे. आइए पधारिए तशरीफ लाइए. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. दुसऱ्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केला जातो आसिफ यांचा. बडी मछली जाल में. महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी. दासौगुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव. दासौगुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उत्सर्ग वडवली मध्ये. शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उत्सर्ग वडवली मध्ये. शेवटच्या दुपणी सामने. नवीन फलंदाज साहेब. जबरदस्त गोलंदाजीचा धमाका आपल्याला माहीत यांच्याकडनं पाहायला मिळतोय. लगातार 2 चेंडू 2 गडी बाद केलेत. पहले तो निपट डाला उमर डॉन को, उसके बाद आसिफ शेख को. आसिफ के बाद साहेब. नाजूक अवस्था झालेले टीम मापोली संघाची. 2 बाद 8. कशी हुई सदी हुई, नपी तुली, घातक, चिवट तिखट मारा, आग ओकणारी गोलंदाजी, पायरी पेल, अगदी मारवाड्याला लाजवेल अशा प्रकारची कंजूस गोलंदाजी अप्पू आणि माईज यांच्याद्वारा आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समोर 01 नंबरची जर्सी घातलेले सुलतान कुंगले. विजय संघाच्या कर्णधारीने लगेच अक्षय पांडवशी संपर्क साधावा. पुन्हा एकदा वेगवान मारा पाहायला मिळतो. यष्टिरक्षकांनी फलंदाजाला गुंगारा दिला जातो. निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी, पॉवर पॅक गोलंदाजी. 5 चेंडू टाकून झालेले, धावा झालेल्या फक्त 8.
अतिशय चिवट तिखट मारा, फायरी स्पेल, आग ओकणारी गोलंदाजी, मारवाड्याला लाजवेल अशा प्रकारची कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हो हो ये ना, बोललो ना. बस ना. रिव्ह्यू थर्ड अंपायर लागला तेव्हा सांगतो ना. नक्की का? नॉट आउट. धावा 9. बघा, वारंवार सूचना देऊनही पहिल्या फेरीतले विजय संघाच्या कर्णधारांनी दखल घेतली नाहीये. ते आले तर उत्तम, नाही आले तरी पण आम्ही लॉट्स पाडू. त्यानंतर आपली कुठली तक्रार, कुठलीही कुरबूर, कुठली याचिका आम्ही फेकून देऊ. अरमान गोलंदाजीसाठी येतोय. अरमान फ्लिक ऑफ द रिस्ट. दुसरी धाव मिळते की काय बघूया. एका धाव समाधान मानलं जातं. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 10 वर. पुढचा चेंडू. दुसऱ्या फेरीतले सगळे सामने 2 षटकांचे होतील. डेड बॉलचा इशारा पंचांकडनं. बोला ना कोणती. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना अलमान विरोधात महापोली बी आणि दुसरा फेरीतला सामना याच्यातील विजयी संघ आणि धानिव. आणि तिसरा सामना वारेट विरोधात वडवली. किती झाल्या? 2-11. घे ना, घेऊन जा ना. नाणेफेक करून घ्या अक्षय. आपल्याकडे नाही. मगाशी उडवायला नेला होता ना. पुढचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. धाव संख्या 13.
चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्याकरता यायचे, वेळ घेऊ नका. 2 ओव्हरची मॅच असेल. उतुंग षटकार. हा संग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मध्ये. अल्मान आणि महापोली बी दोन्ही कॅप्टन षटकारानं धावसंख्या 19. संग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मध्ये. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मध्ये. दासव गुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव. दासव गुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उत्सर्ग वडवली मध्ये. शेवटच्या दुपणी सामने नए बल्लेबाज आकाश परिहार. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. हात समांतर धाव अवांतर. धाव संख्या 20. दरम्यान 3 गडी बाद होत आहेत. चेंडू टाकून झाले 4. नपीतुली, सदिहुई, कसिहुई, घातक, चिवट, तिकट मारा, आग ओकणारी गोलंदाजी, फायरी स्पेल, कमर तोड गेंदबाजी. राईट आर्म राऊंड. पुन्हा एकदा हात समांतर धाव अवांतर. धाव संख्या जाऊन पोचली ती 21. वंडरबॉय थंडरबॉय विश्वनाथ जाधव यांचं आगमन झालेले. आइए पधारिये तशरीफ लाइए. वेलकम स्वागतम सुस्वागतम. टेनिस क्रिकेट मधला एक जबरदस्त प्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू, सातार समुद्रा पलीकडे दुबर कतार याने गाजवला असा विश्वनाथ जाधव. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र झेल उडतोय आणि गडी आकाश मात्र बाद होतोय आणि धावसंख्या मला वाटते जाऊन पोचली ती 21 वर का. हा संग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मध्ये. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मध्ये. दासव गुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव. दासव गुरे साहेबांचं टॉस करतोय. इथे नाणेफेक होईल. दोन्ही कॅप्टन आपल्याला लगेच जॉईंट व्हायचं. टीम महापोली बी कॅप्टन आपण लवकरात लवकर नाणेफेक करण्याकरता यायचंय. आपण टॉस करतोय. अल्मानचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. महापोली बी कॅप्टन साईन सुसे यांच्या वतीनं टीम दानिवचा स्टार खेळाडू विश्वनाथ जाधव, दुबई कतार पर्यंत ज्याने आपल्या फलंदाजीने नाव कमवलं असा दानिवचा विश्वनाथ जाधव यांना साईन सुसे यांच्याकडनं महाराष्ट्राचं महावस्त्र शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाते. 7 स्टार दानिव कडक साईन चून चून के चप्पा चप्पा छान मारा है. थैंक यू डीजे. टॉस जीता है, क्या डिसीजन रहेगा? बावीस धावा करायच्यात. 18 चेंडू आणि 22 धावा. बॉलिंग नहीं है. फील्डिंग करने का डिसीजन लिया. शुभेच्छा रहेंगे आपको. इथे दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. आपण टॉस झालाय आणि इथे टॉस जिंकून पहिल्यांदा फील्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो टीम महापोली. हो झाला ना. आत्ता एक इनिंग संपली. आता दुसरं क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावताना कुठल्या प्रकारे वेळेचा अपव्यय करू देऊ नका. पंचांनी लगेच सामना सुरू करायचा आहे.
तो आइए इस 22 रन का पीछा करते हुए क्या घमासान इस मैदान पर होता है उसका आंखों देखा सुनाने के लिए मेरे साथी कमेंटेटर अक्षय पांडव। इथे नाणेफेकीचा कौल झालेला आपल्याला पाहायला मिळालाय. विश्वनाथ जाधव इथे उपस्थित झालाय आणि कालच वसई विरार प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडली आणि वसई विरार प्रीमियर लीगचा विजेता फायनलचं पारितोषिक त्याच्या टीम 94 कामन या टीमने जिंकलं, ज्यामध्ये तो वसई विरार आयकॉन म्हणून खेळला. मॅन ऑफ द मॅच जे आपले स्पॉन्सर्ड इरफान मिठाईवाला कुडूस इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तो जीतने के लिए यहाँ से 22 रनों का लक्ष्य है और इसी 22 रनों के लक्ष्य को पूरा करने के लिए दो प्रारंभिक ओपनर्स वो बीच मैदान पर आते हुए आपको नजर आएंगे. आप देख रहे हो 7 स्टार और अरमान की देन. ये बहुत बड़ी और कड़ी प्रतियोगिता. इस प्रतियोगिता का आज का आखिरी दिन. दो प्रारंभिक ओपनर्स टीम राया इन एक्शन आपको नजर आती हुई. राया के खिलाफ महापोली. एक बड़ा संघर्ष वो ग्राउंड के अंदर आपको देखने को मिलता हुआ. राया टीम ने जिस तरीके से गेंदबाजी की, बल्लेबाजों को पूरी तरीके से बांध कर रखा, खामोश रखा, जकड़ कर रखा, कोई मौका नहीं दिया वहां पर. अब दूसरी पारी में महापोली की गेंदबाजी वो हमें देखनी है. वो किस तरीके से होगी, किस तरीके से यहाँ पर बल्लेबाजों को बांध कर रखने की कोशिश होगी, बल्लेबाजों को रोकने की कोशिश होगी, क्योंकि बहुत ज्यादा बड़ा लक्ष्य है नहीं. महज 22 रन है, उन्हें ही यहाँ पर आपको डिफेंड करना. इसके बाद और एक कड़ा मुकाबला वो आपको देखने मिलेगा. महापोली बी की टीम इन एक्शन आपको ग्राउंड के अंदर नजर आएगी और महापोली बी के खिलाफ टीम शिवांजय अलमान. गेंदबाजी के ट्रैक पर गेंदबाज आसिफ पहले ओवर के लिए गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं. शानदार गेंद, बल्लेबाज को चकमा देकर विकेट कीपर के दस्तानों में चली गई. डॉट के तौर पर देखने को मिलती हुई एक शानदार गेंद. यहां पर आसिफ गेंदबाजी के ट्रैक पर सामने स्ट्राइकर एंड पर कामरान और नॉन स्ट्राइक एंड पर अब्बू. दो प्रारंभिक ओपनर्स. अच्छी गेंदबाजी, बेहतरीन खूबसूरत गेंदबाजी. इसी गेंदबाजों को करते हुए मैच को जीतने की कोशिश वो आसिफ और उनकी टीम महापोली को करनी होगी, क्योंकि अब तक अगर हम देखें तो इस मुकाबले में बहुत ज्यादा रन नहीं बने. बड़े स्ट्रोक वो उनकी बिल्कुल तरकार रही. इस बार वाइड का इशारा अंपायर की ओर से आता हुआ. 1 रन वहां पर अतिरिक्त के तौर पर मिलता हुआ. 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ. स्कोर बोर्ड 1 से आगे बढ़कर अब 0 से 1 पर सामने की तरफ खेला था. गेंदबाज के बिल्कुल सिर के ऊपर से खेला था. 1 रन वहां पर मुकम्मल होता हुआ. 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब जा पहुंचा 2 पर. पहला ओवर प्रगति पथ पर. यहां पर एक बड़ा स्ट्रोक वो देखने को मिलता हुआ. 6 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ. स्कोर बोर्ड 6 से आगे बढ़कर अब 8 रनों पर जा पहुंचता हुआ. जिस टीम की एंट्री फीस जो बाकी है, सभी टीम्स आपकी एंट्री फीस को कंप्लीट करना है. इसके बाद आपके टीम का नाम लिया जाएगा. अब फिलहाल सिर्फ आपको एंट्री फीस जमा करने की चेतावनी दी जाती है. इसके बाद नाम लिया जाएगा. स्कोर बोर्ड अगर हम देखें तो 8 रनों पर जा पहुंचता हुआ. बेहतरीन तरीके से खेला इस बार. गेंद 1 बाउंस ओवर द रोप, निकल जाएंगे 4 रन. 22 रनों का लक्ष्य और पहली ओवर में क्या शानदार बल्लेबाजी वो वहां पर नजर आती हुई. अब्बू के बल्ले से यहां पर एक बेहतर स्ट्रोक देखने को मिलता हुआ. 4 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब 12 पर.
सेकंड राउंड के जो भी मैचेस है वो कंटिन्यू खेले जाएंगे। अगर कोई टीम यहाँ पर मौजूद नहीं रहेगी तो फिर उस टीम को पेनल्टी लगा दी जाएगी। ये गेंद फिर से एक बार सीमा रेखा के पार। महज औपचारिकता इस मुकाबले की बाकी रह चुकी है क्योंकि जीतने के लिए यहां से 3 रन। मैच शुरू होने से पहले दोनों भी टीम आपका एंट्री कंफर्म इधर पूरा करना है, मैच नहीं खिलाया जाएगा। मेरे को ऑर्गेनाइजर ने स्ट्रिक्ट ये बात बता दी गई है, एंट्री फी अगर दोनों भी टीम कंप्लीट नहीं करते हैं तो आपका मैच नहीं खिलाया जाएगा। जीतने के लिए यहां पर 3 रनों की जरूरत है। तीन रन यहां से जीतने के लिए बनाने हैं इस मुकाबले में। अगर हम देखें तो हसनैन गेंदबाजी के ट्रैक पर गेंदबाजी के लिए आते हुए 3 रनों की यहां पर जरूरत है। देखते हैं किस तरीके से 3 रनों को पूरा किया जाएगा। पहली गेंद उड़ाया उसे आसमान में, खिलाड़ी पहुंच गए, एक शानदार कैच। वो वहां पर लपकते हुए, वहां से दौड़ते वक्त एक बात को ध्यान में रखना है, उस कंपाउंड क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्तरच्या वडवलीमध्ये दासव गुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव दासव गुरे साहेबांचं। एंट्री फीस के लिए आपको अरमान और राजा जादव जिनसे संपर्क करना है, लेकिन एंट्री फीस कंफर्म होने के बाद ही नेक्स्ट राउंड के मैचेस वो आपको शुरू किए जाएंगे, इस बात को ध्यान में रखना है। ये गेंद ऑफ स्टंप पर गिरी और वहां से अतिरिक्त बाहर रही, वाइड का इशारा यहां पर आता हुआ अतिरिक्त के साथ स्कोर बोर्ड अब 2 रनों की जरूरत है यहां से जीतने के लिए। काफी खराब प्रदर्शन रहा टीम महापोली का, महापोली स्टार्स। ये टीम आपको ग्राउंड के अंदर नजर आती हुई। एक सिंगल वो यहां पर मिलता हुआ। महज औपचारिकता जो है उन्हें पूरा करने का काम वो ग्राउंड के अंदर शुरू है फिलहाल, क्योंकि बिल्कुल ये वन साइडेड मुकाबला वो आपको देखने को मिलता हुआ। टीम राया काफी बेहतर और शानदार प्रदर्शन उनकी ओर से देखने को मिलता हुआ, और इसी वाइड के साथ इस मुकाबले को जीत लिया टीम राया ने। राया टीम को जीत की बहुत बहुत शुभकामनाएं। मैन ऑफ द मैच की ओर हम जाएंगे, और इस मैच के मैन ऑफ द मैच